नमस्कार, मी नेहा गायकवाड. मेरा बरा समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आपण प्रत्येक प्रभागामधून प्रत्येक उमेदवाराशी संवाद साधत आहोत. त्याचप्रमाणे दीप्ती पंचाताई आपल्यासोबत आहेत, प्रभाग क्रमांक 103 मधना. तर दीप्तीताई, काय सांगाल? एकंदरीत आपण पहिल्यांदाच उमेदवारीसाठी उभे आहात आणि ठाकरे बंधूंनी आपल्यावर विश्वास दाखवला आहे, काय सांगाल? कारण सर्वप्रथम मी एक महिला आहे आणि विभागात खूप काही प्रॉब्लेम भरपूर आहेत आणि साहेबांनी जबाबदारी दिली तर नक्कीच पूर्ण करेन. मी एक ग्राउंड लेवल म्हणजे म्हणतात ना, ग्राउंड लेवलला काम केलेलं आहे. त्यामुळे मला सगळ्यांचे प्रॉब्लेम, स्लममध्ये जे काही इश्यू आहेत ते सगळे माहिती आहेत. तर मी म्हणजे नक्की पूर्ण करण्याचे प्रयत्न करणार, हा विश्वास आहे साहेबांचा. म्हणूनच मला हे जबाबदारी दिली आहे साहेबांनी. आपल्या प्रभागामध्ये सध्या कोणते ज्वलंत मुद्दे आहेत? सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ट्रॅफिक आणि असुरक्षितता. जे आजकाल जे चाललं आहे, खूप म्हणतात ना, विचित्र प्रकार चाललेत की महिला सुरक्षित नाही आहेत. इवन आपली मुलांचं येणारं भविष्य, स्वच्छता, जागोजागी असणारा कचरा, तुंबलेली गटारं, वर्षानुवर्ष तसंच्या तसं सगळं पडलेलं आहे. तिकडे कोणी लक्षही देत नाही आहे. स्लममध्ये तर हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे की कचरा नीट केअर केली जात नाही आहे त्याची. त्यामुळे मला जर हा चान्स मिळाला तर मी हे नक्की करेन. असं ज्या मूलभूत गरजा आहेत त्यांना आपण जास्त काम करणार आहात त्या संदर्भात. कारण तेच आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आपल्या या गरजा आहेत त्याच म्हणतात ना, आरोग्य, सुरक्षितता, स्वच्छता हेच आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. ह्याच्यावरच आपल्या मुलांचं येणारं भविष्य निर्भर आहे. आपला हा जो प्रभाग आहे 103, ह्याच्यामध्ये कोणते कोणते विभाग येतात आणि कुठला प्रभाग सुरू होता, ह्याच्यामध्ये राहणारी जे लोकवस्ती आहे ती कशा प्रकारची आहे? सगळी लोकवस्ती तर छानच आहे, पण स्लम एरिया जास्त आहे. आणि वीणानगर, आपला घाटीपाडा, पुढे सायप्रेस, इकडे खूप स्लम एरिया आहे. डम्पिंग रोड, तर तिथे डम्पिंग रोडला तर क्राऊड जास्त आहे, म्हणजे राहणारी लोकवस्ती खूप आहे आणि शौचालय फक्त एकच आहे. त्यामुळे तिथल्या स्त्रियांना किंवा नॉर्मल जे राहणारे तिथली लोक आहेत त्यांना खूप प्रॉब्लेम होत आहेत. आपण एक महिला आहात, तर महिला सुरक्षितेसाठी काय करणार? आपले काय उपाययोजना असणार आपल्या प्रभागासाठी? नक्कीच उपाययोजना करू आम्ही. जागोजागी आपली टीम असेल, काही ना काही निवडून आल्यावर. आत्तापर्यंत म्हणतात ना, खूप काही करायचं आहे, पण ते वेळेत आम्ही नक्की करू. म्हणजे त्यावेळेला सांगू नक्की, आता सांगता नाही येणार. मराठी शाळांचा मुद्दा ज्वलंत आहे सध्या तरी. तर ह्या प्रभागामध्ये कोणती मराठी शाळा आहे आणि जी कोणती मराठी शाळा आहे त्याला आपण कसं डेव्हलप करणार आहात? घाटीपाड्यामध्ये मराठी शाळा आहे आणि खूप म्हणजे म्हणतात ना, तिथे खूप असं हे आहे. तर ती नक्की आम्ही आणि आमचं डेव्हलप करू. आणि आमचा विचार आहे की मराठी शाळा आता ज्युनियर कॉलेज 12वीपर्यंत करायचं आहे. त्यामुळे कुणाला कुठेही जायला लागणार नाही. ते ज्युनियर कॉलेज म्हणजे त्यांचं तिथूनच कंटिन्यू होऊन जाईल, असा आमचा विचार आहे. अच्छा, एकंदरीत मराठी शाळांसाठी पण आपण काम करणार आहात. मूलभूत सुविधांचं आपण म्हणाल तर पाण्याच्या सुविधा कशा आहेत? कुठे कुठे तर 24 तास पाणी आहे, कुठे कुठे तर पाणीच नाही आहे. एकच टाईम सकाळी नाही तर संध्याकाळी पाणी येतं. तर तिथे आम्ही नक्की प्रयत्न करू की सगळ्यांना इक्वल पाणी वाटप होईल. एक शेवटचा प्रश्न घेते. आपण आता उमेदवार म्हणून उभे राहिलेला आहात आणि ठाकरे बंधूंनी तुमच्यावर विश्वास दाखवला आहे. तर एक मतदार म्हणून तुम्ही एक मतदार म्हणून मतदाराला कसं सांगाल की तुम्हाला का मत द्यावं? मी म्हणतात ना, एक गृहिणी आहे जी आपल्यासाठी जास्त हे नसतं, ऑप्शन नसतात. तर मला माहिती आहे की आपल्या घरात काय प्रॉब्लेम चालू असतात. तर मी याच्यासाठी पुढे आले की सगळ्यांचा विचार मी नक्की करेन की आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत का, आपल्याला काय जास्त इम्पॉर्टंट आहे, तर त्याच्यावर मी नक्की प्रयत्न करणार. त्यामुळे तुम्ही नक्की, कारण स्लममध्ये जी वस्ती आहे त्यांचं जास्त ऐकलं जात नाही. तर मी एक स्लममधूनच वरती आलेली आहे आणि मला माहिती आहे की तिथे जेन्युइन काय प्रॉब्लेम असतात ग्राउंडला.
आणि जेव्हा साधारण तुम्ही आता जेव्हा ह्याच्यामध्ये फिरता, तुम्ही प्रभागामध्ये फिरता प्रचारासाठी, तेव्हा ह्या ज्या वस्तीमध्ये तुम्हाला कशा प्रकारचा अनुभव येतो? खूप छान अनुभव येतो, खूप छान. लोकवस्ती कशी आहे? लोकवस्ती स्लमच आहे आणि बिल्डिंगमध्ये पण आम्ही जरी फिरलो ना तरी राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र आल्यामुळे जो रिस्पॉन्स आहे ना लोकांचा, एक जबाबदारी वाटते आम्हाला की हा तुमच्यावर विश्वास दाखवला आहे आम्ही, ती तुम्ही पूर्ण कराल. तर आम्ही नक्की पूर्ण करू. ज्याप्रमाणे आता दीप्ती ताईंशी आपण संवाद साधला की कुठेतरी एक नवीन चेहरा आहे आणि त्याच्यानंतर त्यांना समाजाचं काम करण्याची तीव्र इच्छा आहे, फक्त एक चान्स मिळाला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे अशाच अपडेटसोबत आपल्याला जुडून राहा. नेहा गायकवाड, मेरा फरस समाचार, ठाणे.